नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि सर्व आरोग्य तक्रारींवर तन्वी हर्बल उपचार हाच आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे. आणि त्यासाठी बोलण्यासोबतच आपल्यासोबत तन्वी हर्बलच्या संस्थापिका आणि संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देते आणि त्यानंतर आपण त्यांच्यासोबत सविस्तर बोलणार आहोत. डॉक्टर मेधा यांनी 30 वर्षांपूर्वी अथक संशोधनामधून हर्बल तन्वीपॅथी निर्माण केली, ज्यामध्ये तन्वी सत्वरूप कॉन्सन्ट्रेटेड औषधांनी लोकांना इन्स्टंट आणि जलद गुण मिळू लागला. वनौषधी पावडरींच्या जाड्याजुड्या टॅबलेट्स कॅप्सूल्स घेण्यापेक्षा चुटकीभर तन्वी टॅबलेट्सनी लोकांना मधुमेह, रक्तदाब यांसारख्या बऱ्याच रोगांवर मात करता आली. डिप्रेशन असू दे किंवा पार्किन्सन्स असू दे, गुडघेदुखी असू दे किंवा केस किंवा त्वचाचे विकार असू दे, अशा सगळ्याच आरोग्य तक्रारींवर उत्तम गुण मिळू लागलेला आहे. आणि यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय प्रियदर्शनी उद्योगश्री तसंच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजिका पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. अनेक बहुमानांनी त्यांना गौरवण्यात आलेला आहे. ठाणे किंवा दादर आणि महाराष्ट्रामधील तन्वी हर्बल क्लिनिक्समध्ये गेल्या 30 वर्षांपासून फ्री चेकअपची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. डॉक्टर मेधा यांच्या कन्या डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा आणि जावई डॉक्टर पुष्कराज हे ठाणे आणि दादर क्लिनिकमध्ये रोज फ्री चेकअपसाठी उपलब्ध असतात. तन्वी टॅबलेट्स, लेप, तेल, क्रीम्स, फेस वॉशेस, हेअर वॉश इत्यादी सर्व तन्वी हर्बल प्रोडक्ट्स केमिस्टकडे आणि tanviherbals.com या वेबसाईटवर सुद्धा ऑनलाईन उपलब्ध असतात. तन्वी हर्बल्स इंस्टाग्राम, FB पेजवर रोज हेल्थ टिप्स दिल्या जातात आणि या सगळ्या लोक आवर्जून पाहतात. आणि त्यासाठी डॉक्टर मानसी यांना खास सोशल मीडिया हेल्थ इन्फ्लुएन्सर यानं गौरवण्यात सुद्धा आलेला आहे. पुरस्कार दिलेला आहे त्यांना. डिंपल प्रकाशनांनी डॉक्टर मेधा यांच्यावर डॉक्टर शुभा चिटणीस लिखित तन्वीचे आभाळ हे पुस्तक सुद्धा प्रकाशित केलं आहे, ज्यामध्ये आयुर्वेद विषयक माहिती सुद्धा आहे. डॉक्टर मेधा, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा, डॉक्टर पुष्कराज हे आयुर्वेद आणि घरगुती उपचारांवर व्याख्यानं देऊन आयुर्वेद प्रसार करतात. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या संस्थेमध्ये असं भाषण किंवा फ्री हेल्थ चेकअपसाठी ठेवायचं असेल तर तन्वी ऑफिस किंवा तन्वी डॉक्टरशी तुम्ही सुद्धा संपर्क साधू शकता. तर प्रश्नांना सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला सुद्धा आपल्या प्रेक्षकांना मला सांगावंसं वाटतंय की जो आपला स्क्रीनवर नंबर दिला आणि या जो मी उल्लेख केला आजारांसंदर्भात किंवा काहीही अडचणी असतील तर त्या स्क्रीनवरचा जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. तुमच्या समस्या सुद्धा सुटतील. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे पुढारी टॉक या विशेष कार्यक्रमात. आणि वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करते. सर्व आरोग्य तक्रारींवर तन्वी हर्बल उपचार हे तुम्ही कधीपासून सुरू केलेलं आहे नेमकं, आणि त्यामागे तुमचा उद्देश काय होता, हेतू काय होता? गेली 30 वर्ष तन्वी हर्बल्स तर्फे आपण हे आरोग्य सेवेचं काम करतोय. सुरुवातीला ज्यावेळेला 38 औषधं घेऊन मी उत्पादन सुरू केलं त्यावेळेला मला प्रत्येकाने विचारलं की असं वेगळं काय करणार आहेस? आज वेगवेगळ्या आयुर्वेदिक कंपन्या आहेत, औषधं देत आहेत, केमिस्टकडे ती औषधं मिळत आहेत. तेव्हा मी त्यांना एकच सांगितलं की लोकांना असं वाटतं की कडू काढे, मोठ्या मोठ्या गोळ्या हे घ्यायचा त्यांना कंटाळा येतो आणि फक्त इन्स्टंट ॲलोपॅथीच वापरावी असं त्यांना वाटतं. मग त्याच्यासारखं इन्स्टंट जो गुण आहे तो जर आयुर्वेदाने दिला तर लोक आयुर्वेदाचं औषधही वापरतील. आणि म्हणून वनौषधींचं सत्व काढून त्यापासून संशोधन करून मी तन्वी सत्व निर्माण केलं. हे तन्वी सत्व जे असतं ते साध्या वनौषधी पावडरीपेक्षा 10 पट अधिक जलद गुण देतं. आणि जिथे आपल्याला 1-2 चमचे वनौषधीची पावडर लागते तिथे चुटकीभर मसुरे एवढी तन्वीची सत्वाची गोळी उपयोगी पडते. हे रक्तात जलद मिसळतं आणि त्यामुळे इन्स्टंट गुण मिळतात. आणि त्यामुळे 30 वर्षांपूर्वी ज्या वेळेला मी हा तन्वीचा एक रोप लावलं त्याचा आता हा वटवृक्ष झालेला आहे. भारतातच नव्हे तर भारताबाहेरही मलेशिया, सिंगापूर, दुबई, कॅनडा, अमेरिका कितीतरी ठिकाणी आम्ही प्रदर्शनातनं आपला स्टॉल ठेवला होता. आणि तिथे लोकांना तपासून जेव्हा औषधं दिली त्याचे गुण बघून लोकांना इतकं आश्चर्य वाटलं की हर्बल औषधांनी इतका सुंदर गुण येऊ शकतो. आणि त्यामुळे जगभर हा तन्वी औषधांचा प्रवास सुरू झाला. प्रत्येक आजारावर गुण देणारी अशी ही तन्वी पॅथी निर्माण झाली. बरेचदा काय होतं की एखादंच औषध असतं आणि मग बाकीच्या औषधांसाठी दुसऱ्या कुठल्या तरी क्लिनिकमध्ये जावं लागतं. पण हे सगळ्या स्पेशालिटी एकत्र घेऊन आजार असो कोणताही तन्वी हर्बलचा उपचार सही असंच म्हणायला लागेल. आणि आपल्या घंटाळी, ठाणे आणि दादर इथे रोज सकाळ संध्याकाळ डॉक्टर असतात आणि अतिशय उत्तम असा गुण आपले डॉक्टर पेशंटना देत आहेत. आणि चुटकीभर टॅबलेट तर आहेतच, त्याच्यावर क्रीम्स असतील, लेप, तेल हे सगळं लोकांना इतकं आवडतंय की ते असं म्हणतात की इन्स्टंट गुण देणारं हेच हर्बल औषध असेल तर रासायनिक औषधं घेऊन दुष्परिणाम कशाला. त्यामुळे
विविध आपल्याला जे पुरस्कार मिळाले त्याचं कारण हे आहे, की लोकांच्या जीवनात आयुर्वेद आणणं हे काम तन्वी हर्बल्स तर्फे आपण केलंय. अच्छा. डॉक्टर ही जी औषधं आहेत तुमच्याकडे त्याचा बराच पॉझिटिव्ह रिझल्टसुद्धा आहे. बरंच काही ऐकूनसुद्धा आहे त्या औषधांबद्दल. मात्र तन्वीशता टॅब्लेट्स ज्या आहेत त्या तुम्ही रोज घ्या असं सांगता. तर त्यामागे नेमका फायदा काय होतो रुग्णांना किंवा पेशंट्सना? अगदी, अगदी. खरं सांगायचं तर आयुर्वेदाचा मूलमंत्र असा आहे, की आजारी पडल्यावर औषध घेण्यापेक्षा आजारी पडू नये हं, यासाठी हं. नैसर्गिक हर्बल टॉनिक घ्या. आणि ते सर्वश्रेष्ठ हर्बल टॉनिक म्हणजे तन्वी शता टॅब्लेट. 2 तन्वी शता सकाळी नाश्त्यानंतर आपण रोज घेतल्या, तर तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तिस्फूर्तीसाठी अतिशय सुंदर असं टॉनिक म्हणून हे औषध काम करतं आणि अगदी तान्ह्या बाळापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला हे तन्वी शता घेता येतं. हं. आता हे जे तन्वी शता आहे, हे टॉनिक म्हणूनही काम करतं आणि आपल्याला एखादा त्रास झाला, तर त्यावेळेला ट्रीटमेंट म्हणूनही घेता येतं. ॲसिडिटी खूप झाली, जळजळ होतीये, तर त्यावेळेला 4-4 तन्वी शता पाण्याबरोबर किंवा चघळून खायच्या. इतका इन्स्टंट गुण मिळतो. त्या पाळीच्या वेळेला पोटात दुखलं, तर त्यावेळेला आपण 4 तन्वीशता त्यावेळेला जर घेतल्या, तर मुली आम्हाला सांगतात, की पाळी कधी येऊन गेली कळलंच नाही. इतका तन्वीशताचा गुण आहे. म्हणजे टॉनिक घेऊनच आपल्याला उत्तम गुण मिळणार असेल, तर औषध घ्यायची गरजच नाही. हेच तन्वीशता रात्री जर झोप नाही लागली, तर 1 तन्वीशता चघळून खायची. इतका छान गुण मिळतो. म्हणजे केस गळती असेल, पिंपल्सचा त्रास असेल, कुठलाही त्रास असू दे, तन्वीशता घेऊन आपल्याला उत्तम गुण मिळतो. तन्वीशता हे मूत्रल आहे. म्हणजे आपल्या शरीरातली वाईट टॉक्सिन्स जी आहेत, ती युरिन वाटे बाहेर काढण्याचं काम करतं. म्हणजे जसं आपण चहातलं, कॉफीतलं कॅफीन, टॅनिन हे सुद्धा शरीरासाठी घातकच आहे. मग ते युरिन वाटे बाहेर जाणं ह्यासाठी तन्वीशता काम करत असतं. तशीच इतरही विषाक्त द्रव्य असतात आणि ही सगळी युरिन वाटे बाहेर पडण्यासाठी नियमितपणे टॉनिक म्हणून प्रत्येकाने 2 तन्वीशता घ्यायला पाहिजे. हे तन्वीशता हे असं अमृत रसायन आपण त्याला म्हणतो, की ते घेतल्यामुळे लहान मुलं वरचेवर आजारी जी पडतात, ते पडणं कमी होतं. डॉक्टर विचारतात, की "अरे काय झालं? सारखा हा दर 8 दिवसांनी यायचा, सर्दी, खोकला, कणकण, काही ना काहीतरी त्रास. आता काय झालं?" तेव्हा मुलं स्वतःहून सांगतात, "आम्ही रोज 2 तन्वीशता घेतो ना, त्यामुळे आम्हाला त्रास होत नाही." आणि वयोवृद्धांसाठी तर आपलं मन शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी तन्वीशतासारखं दुसरं टॉनिकच नाही. महिलांसाठी सुद्धा गर्भवती स्त्रीसाठी हं, 9 हं. महिने घेण्यासाठी अतिशय उत्तम असं हे टॉनिक आहे आणि आपल्या तन्वी क्लिनिकमध्ये तर गर्भवती परिचर्या सांगितली जाते. त्याप्रमाणे प्रत्येक महिन्यात कुठलं औषध आपलं घ्यायचं, आहार-विहार कसा घ्यायचा, ही सगळी माहिती दिली जाते. त्यामुळे घरात प्रत्येकाने 2 तन्वीशता या न चुकता घ्यायला हव्या निरोगी राहण्यासाठी. अच्छा. नाही तेच तन्वीशता टॅब्लेटचे उपयोग काय आहेत, फायदे काय आहेत आणि ती किती उपयुक्त आहे, किती फायद्याची आहे, तेच आपल्याला डॉक्टर समजवतात आणि खूप छान प्रकारे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही डॉक्टर मार्गदर्शन करताय. तुमचे खूप खूप आभार. एक पुढचा प्रश्न जो माझा असेल तो आमच्या प्रेक्षकांसाठी असेल. आता आपण पाहतोय 1 ते 2 महिने झालेले आहेत किंवा त्याहून अधिक काळ उन्हाच्या झळा फार सोसाव्या लागतात आणि उन्हाच्या त्रासावर म्हणजे खूप उन्हाचा त्रास होतो. तर त्या उन्हाच्या त्रासावर तन्वीचे कोणकोणते उपचार घ्यायला हवेत? त्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करा. अगदी, अगदी नक्की. आता उन्हाळा सुरू झाला. आत्ता जर एवढा उन्हाळा आहे, तर मे महिन्यात काय होणार आहे? तर त्याच्यासाठी 2 तन्वीशता नियमित घेणं, हे हं. तन्वीशता उन्हाळ्याच्या सगळ्या विकारांवरचं उत्तम टॉनिक आहे. त्यामुळे आपल्याला जर जास्त उन्हाळ्याचा त्रास होत असेल, जास्त घाम येत असेल, तर 2 तन्वीशता दिवसातनं 2दा-3दा सुद्धा घ्यायला हरकत नाही आणि जास्तच जर ॲसिडिटी, पित्त, उष्णतेत, दाह असेल, तर अगदी 4-4 तन्वीशता सकाळ-संध्याकाळ घ्यायला हरकत नाही. याबरोबरच आपलं तन्वी प्राशम म्हणून च्यवनप्राश सरबत आहे. 1 चमचा तन्वी प्राशम हे पाण्यात मिक्स करायचं आणि सरबतासारखं प्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे शुगर फ्री आहे, वेगन आहे आणि त्यामुळे हे आपण घेताना आपल्याला डायबिटीज ज्यांना आहे त्यांना घेता येत नाही किंवा इतर ज्या तक्रार असं होणार नाही, हे कुणीही वापरू शकतं, शुगर फ्री असल्यामुळे. आणि तन्वी प्राशम हे च्यवनप्राशचं सत्व काढून त्याचं सरबत केलेलं आहे. त्यामुळे ह्या उन्हाळ्यासाठी तेही घ्यायला हवं. दुसरं म्हणजे बरेचदा उन्हाळ्यामध्ये आपल्याला अतिउष्णता, डोकं दुखणं असे वेगवेगळे त्रास जाणवतात. तर त्यावेळेला आपलं कीपेन म्हणून औषध आहे. ती एक गोळी आपण त्यावेळेला घ्यायची. अतिशय सुंदर असा त्याचा फायदा होतो. वाढलेलं पित्त पण संतुलित होतं. त्यामुळे उन्हाळ्याच्या त्रासावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे फेस वॉश आहेत, कुकुंबर जॉय लोशन आणि पपई जॉय लोशन. दिवसातनं 2दा-3दा ह्या कुकुंबर जॉय किंवा पपई जॉय लोशननी चेहरा धुवा. त्यामुळे जसं आपण पपई खातो किंवा काकडी खातो, तसं चेहऱ्याला सुद्धा ती द्या आणि त्यामुळे त्या नैसर्गिक औषधांच्या सत्वांनी तुमची त्वचा सुद्धा तेजस्वी राहण्यासाठी फायदा होतो. केमिकल कशाला?
आपलं हर्बल 100% हर्बल औषध असताना केमिकल वापरायची गरजच नाही. केस धुवायला सुद्धा उन्हाळ्यामध्ये खूप घाम येतो. मग अशा वेळेला आपलं तन्वी अँटी डॅन्ड्रफ फेअर वॉश लोशन आहे. त्यानी केस धुवा. आणि हे साधे सोपे घरगुती उपचारांसारखे जे आपले हर्बल उपचार आहेत, हे वापरून जर आरोग्य टिकवलं, तर कुठलेही दुष्परिणाम न होता आरोग्य उत्तम राहील. अगदी. डॉक्टर आणखी पुढे जाऊन 2 मुद्दे मला उपस्थित करावेसे वाटतात. एकतर अंगदुखी असते, विनाकारण कधी-कधी अंग दुखतं आणि दुसरीकडे गुडघेदुखी जो खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. पहिले तर 40-45 वय ओलांडलं, की गुडघेदुखीचा त्रास होत होता. मात्र आता जर तरुण मुलांना सुद्धा पाहिलं तर एक 27-28 वय झालं तरीसुद्धा त्यांचे गुडघे विनाकारण दुखतात. तर त्यामागची कारण आणि त्या त्रासावर तन्वी उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत का? अगदी नक्की. कसं आहे सांगते, की जर आजार झाला, तर आपल्या क्लिनिकला यायला पाहिजे. आपल्या क्लिनिकमध्ये गेली 30 वर्ष आपण फ्री चेकअप, मोफत आरोग्य तपासणी करतो, हं. नाडी परीक्षण करतो आणि आहार-विहाराचं मार्गदर्शन करतो. म्हणजे आता तुम्हाला आर्थरायटिस आहे, गुडघेदुखी आहे किंवा इतर काही वाताच्या तक्रारी आहेत, तर त्याच्यासाठी एकदा क्लिनिकला येऊन दाखवायची गरज आहे किंवा आपले जे तन्वीचे डॉक्टर आहेत, ते ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा करतात. फोनवरनं किंवा WhatsAppवरनं सुद्धा सल्ला देतात. 9820075892 हा एक माझा नंबर आहे आणि 7045589981 या नंबरवर जर तुम्ही WhatsAppवरती तुमचा मेसेज किंवा ऑडिओ क्लिप पाठवली, तर त्याच्यावर मी तुम्हाला हे नक्की सांगू शकेन. आता कसं आहे माहिती का, अंग दुखणं हे जे हा त्रास आहे, हा पूर्वी 40-50 नंतर वाटायचा. आता अगदी मुलांचं सुद्धा दप्तराने मान अंग दुखतं किंवा त्यांना थकवा जाणवतो. तर त्याच्यासाठी अगदी साधं सोपं टॉनिक स्वरूपातलं औषध म्हणजे तन्वीशता आणि वातशांती. एक-एक गोळी सकाळ-संध्याकाळ घ्यायची. ज्यांना त्रास आहे, अंग दुखणं आहे, पाय दुखणं आहे, त्यांनी हे जरूर करून बघा. तन्वीशता आणि वातशांतीची एक-एक गोळी सकाळ-संध्याकाळ घ्यायची आणि केतकी तेल लावायचं. कधी जास्तच त्रास झाला तर हेच औषध परत घ्यायचं. आणि हे औषध तुमच्या जवळच्या केमिस्टकडे मिळेल, त्याला सांगा म्हणजे तुम्हाला कधीही लागलं तर तो उपलब्ध करून देऊ शकेल. हे औषध शिवाय आपल्या ऑनलाईन वेबसाईटवरही असतं किंवा आपलं तन्वी ऑफिस आहे, तिथे फोन करून सुद्धा ते मागवता येतं. जेव्हा गुडघेदुखी, सांधेदुखी असते, त्यावेळेला एक लक्षात ठेवायला हवं, की हे सगळं वातामुळे होत असतं. आणि त्यासाठी ज्यांचा खूप जास्त वात वाढलेला आहे, त्यांनी आपलं तन्वीतीला एडिबल ऑइल आहे. तर पाव चमचा तेल रात्री झोपताना कोमट पाण्यातनं घ्यायचं आणि त्याच्याबरोबर 2 तन्वी ज्येष्ठा घ्यायच्या. याने वात संतुलित होतो. पायात क्रॅम्प्स येणं, ह्या इतर ज्या वाताच्या तक्रारी आहेत, त्या कमी होतात. पण ज्यांना इतर खरोखरच पार्किन्सन्स किंवा इतर वाताच्या खूप मोठ्या तक्रारी आहेत, त्यांनी आपल्या दवाखान्यात यायला हवं, फ्री चेकअप करून घ्यायला हवं. अतिशय सुंदर असे गुण आपल्या पेशंट्सना मिळालेले आहेत. पार्किन्सन्ससाठी विद्याधर सहस्त्रबुद्धे यांना पार्किन्सन्सचा त्रास होता आणि 3 महिने ते यांनी औषध घेतलं. अमेरिकेहून इथे आले होते. माझ्याकडनं औषधाला सुरुवात केली होती. ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हं, हं. 3 महिन्यांनी त्यांनी मला फोन केला होता, की आता माझा कंप पूर्ण थांबला आणि डॉक्टर्सना सुद्धा आश्चर्य वाटतंय, की हे कसं घडलं? तो त्यांचा कंप परत आला नाही गेल्या कित्येक वर्षात. 2 वर्षांपूर्वी वयोमानामुळे ते त्यांचं निधन झालं, पण परत पार्किन्सन्सचा त्रास त्यांना झाला नव्हता. म्हणजे आपण जर मुळापर्यंत जाऊन नीट औषधोपचार केला, तर त्याचा उत्तम गुण हर्बल औषधं सुद्धा देऊ शकतात. अगदी. नाही बरोबर आहे. आपण जर पाहिलं तर डॉक्टरांना बराच दांडगा अनुभव आहे आणि बरेचसे पेशंट्स, कित्येक पेशंट्स डॉक्टरांच्या हाताखालून आत्तापर्यंत गेलेत आणि त्यांना खूप चांगला पॉझिटिव्ह रिझल्टसुद्धा आलेला आहे. त्यांनी स्वतः आपलं मनोगतसुद्धा व्यक्त केलेलं आहे. डॉक्टर पण आता जे औषधं तुम्ही तयार केलेली आहेत किंवा तुमची जी औषधं आहेत, ती जे लोक घेत आहेत त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह ते उपचार ठरतातच आहेत. मात्र आता लहान मुलं जर असतील, काही-काही पालक संभ्रमात असतात, की लहान मुलांना औषधं द्यायची की नाही? तर त्यावर तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा. टॉनिक औषधं असे आहेत का तन्वी उपचार टॉनिकच्या अगदी, स्वरूपात? अगदी. हं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना 2 तन्वीशका तर द्यायच्याच न चुकता. आणि त्याच्याबरोबर अश्वयष्टी हे मुलांसाठी अतिशय उत्तम असं टॉनिक आहे. म्हणजे वाढीच्या वयात मुलांची चांगली वाढ व्हावी, ओव्हरऑल छान डेव्हलपमेंट व्हावी, यासाठी 2 तन्वीशका, 1 अश्वयष्टी हे दुधाबरोबर जर मुलांना दिलं, तर त्याचा फार छान असा फायदा होतो. आणि स्टुडंट्स टॉनिक तन्वी ओजसा ही अर्धी किंवा 1 गोळी रात्री झोपताना द्यायची. इतके सुंदर रिझल्ट्स येतात, की आम्हाला पालक कळवतात, की आधी इतका चंचल होता, वर्गात खूप मस्ती करायचा. आता बाई सांगतात, की सगळ्यात पहिला याचा अभ्यास पूर्ण होतो. एकाग्रतेसाठी, आपला कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आणि बरेचदा आपण बघतो, की अगदी मोठ्यांमध्ये सुद्धा आपल्याला जाणवतं, की छोट्या-छोट्या गोष्टींचं आपल्याला विनाकारण टेन्शन येतं. तर मनाचं टॉनिक आनंदी राहण्यासाठी म्हणून तन्वीशका आणि ओजसा हे फार छान रीतीने काम करतं. त्यामुळे आपल्या मुलांना
ही हर्बल टॉनिक्स जर आपण दिली, तर वेगळ्या कुठल्या औषधाची गरज लागत नाही. आता मुलांचे जे इतर वेगवेगळे त्रास असतात, त्याच्यासाठी मात्र आपल्या क्लिनिकमध्ये येऊन फ्री चेकअप करून घ्यायचं. उंचीसाठी सुद्धा आपल्याकडे खूप छान औषध आहे. त्याच्यासाठी उंचीचा मीटर आपल्या क्लिनिकमध्ये लावलेला असतो. तर तिथे येऊन जर योग्य नाडी परीक्षण करून, तपासणी करून औषध घेतलं, तर त्याचाही खूप छान असा गुण मुलांना मिळू शकतो. हं, हं. तर आपण जर पाहू शकत असू, तुम्ही जर व्यवस्थित ऐकत असाल, तर डॉक्टर खूप लहान-सहान, बारीक-सारीक गोष्टी खूप छान प्रकारे समजावून सांगतायत. त्याचा नक्कीच आपल्या प्रेक्षकांना फायदासुद्धा होतोय. डॉक्टर आपण जर पाहिलं तर सर्दी किंवा कफ अगदी किरकोळ मानला जातो. पण ते जर खूप जास्त प्रमाणामध्ये झालं, तर सायनससारख्या वगैरे गोष्टी होतात पुढे जाऊन. कफावर जर नियंत्रण राहिलं नाही, तर अनेक आजार उद्भवतात. तर सर्दी आणि कफावर तन्वी उपचार काय आहेत? अ, खरं सांगायचं तर आपण सर्दी, खोकला लहान मुलांमध्ये तर बघतो हं, हं. सारखं चालूच असतं. जरा थंड खाल्लं की सर्दी, खोकला झाला. मग कणकण, तो खोकला वाढला की ताप, हे विषचक्र तयार होतं. तर हे होऊ नये यासाठी आणि सगळ्यांसाठीच एक कफ, वात, पित्ताचं संतुलन ह्यासाठी संथ कफ म्हणून आपलं औषध आहे. त्याची अर्धी गोळी, वातशांतीची अर्धी गोळी, तन्वी शताच्या 2 गोळ्या आणि तन्वी ज्येष्ठाची 1 गोळी. हे हं. प्रत्येकाने जर सकाळी एकदा घेतलं आणि संथ कफची तर आपल्याला काही त्रास नसेल तर पाव गोळी सुद्धा पुरते. म्हणजे संथ कफ पाव, वातशांती पाव, तन्वी शता 2 आणि तन्वी ज्येष्ठा 1 असं नियमित घ्यायचं. आता कधी सर्दी झाली तर संथ कफची अर्धी गोळी दिवसातनं 2दा-3दा चघळून खायची किंवा पाण्याबरोबर घ्यायची. अगदी लगेच सर्दी कमी होते. आणि खोकला जास्त झाला, ढास लागली तर तन्वी ज्येष्ठा त्यावेळेला एक्स्ट्रा चघळून खायच्या. मग अगदी दिवसातनं 3-4 वेळा जरी एक-एक तन्वी ज्येष्ठा चघळून खाल्ली तरीही काही हरकत नाही. आता हं. हे जे संथ कफ, वातशांती, तन्वी शता, तन्वी ज्येष्ठा हे कॉम्बिनेशन आहे, हे केस गळती असो, अंगाला खाज येणं असो, कफदृष्टी असो, श्वासाचा त्रास होणं, कितीतरी ज्या छोट्या-छोट्या कफामुळे होणाऱ्या तक्रारी आहेत आणि त्यामुळे मग ताप येतो, इतर तक्रार हे वाढू नये यासाठी अतिशय सुंदर काम करतं. म्हणजे संथ कफ, वातशांती, तन्वी शता, तन्वी ज्येष्ठा घ्यायचं. ज्या वेळेला गरज लागेल तेव्हा संथ कफ किंवा तन्वी ज्येष्ठा हे एक्स्ट्रा घ्यायचं. संथ कफ सर्दीवर, वातशांती ॲलर्जिक कफावर, तन्वी शता हे इम्युनिटीसाठी आणि तन्वी ज्येष्ठा हे कफ, खोकला, उचकी, अ, उष्णता वाढणं, पोट साफणं कितीतरी तक्रारींवर प्रत्येक औषध वेगवेगळ्या स्वरूपात काम करत असतं. तेव्हा हं, हं. हे नियमित टॉनिक म्हणूनही घ्यायचं आणि त्रास झाला की त्या वेळेला हेच औषध एक्स्ट्रा घ्यायचं. हो. आपण जवळ-जवळ प्रत्येक मुद्दा कव्हर करतोय आणि प्रत्येक रोगावर किंवा प्रत्येक आजारावर असं म्हणूया, प्रत्येक आजारावर किंवा प्रत्येक गोष्टीवर आपल्याकडे उपचार आहेत. डॉक्टर आपण पाहतो की आत्ताची जी लाईफस्टाईल आहे मुलांची किंवा तरुणांची किंवा वृद्धांची खूप हार्ड वर्किंग अशी आहे. बॉडी फिटनेससाठी नेमकं काय करावं? तन्वी उपचार त्यासाठी कसे आहेत? काय आहे सांगते, आजारी पडल्यावर आपण औषध घ्यायला जातो. हं, हं. जोपर्यंत आपला बॉडी फिटनेस आपण मेंटेन करत नाही, आपल्याला काही वाटत नाही, होत नाही काही तोपर्यंत. पण मग वजन वाढायला लागतं किंवा जडत्व यायला लागतं. आपल्या शरीरामध्ये मुंग्या येणं, क्रॅम्प्स येणं, वात वाढणं, हे सगळं झाल्यावर मग आपण वर्कआउट करायला जातो, जिममध्ये जातो किंवा वेगवेगळी डाएट्स करतो. आता तर असं झालंय खरं सांगू का, की कोणी सांगतं 2 वेळा खा, कोणी सांगतं 4 वेळा खा, कोणी सांगतं भरपेट खा, तरी तुमचं वजन कमी होईल. व्यायाम करा. लोकांच्या डोक्यामध्ये एवढा मेस झालाय, की नक्की करायचं काय? तर ह्याचं उत्तर असं आहे, की हे व्यक्तिपरत्वे वेगवेगळं असतं आणि त्याच्यासाठी जर तपासून ह्या सगळ्या गोष्टींसाठी औषध घेतलं, तर त्याचा योग्य उपयोग होतो. आता हं. बॉडी फिटनेस टॉनिक म्हणून तन्वी शता आणि स्वीट स्लिम किंवा नुसतं स्वीट स्लिम एक टॅबलेट आपण नियमितपणे घेतली, तर त्याचा असा फायदा होतो, की तुम्ही जेव्हा जिमला जाता, त्याच्या जोडीने जर तुम्ही स्वीट स्लिम टॅबलेट घेतली, तर खरोखरच सांगते तुम्हाला, की आम्हाला खूप लोकं सांगतात, की आमचे कपडे सैल व्हायला लागले, हलकं वाटायला लागलं, एनर्जेटिक वाटायला लागलं. म्हणजे काय झालं, की तुमच्या शरीरातला जो दूषित मेद आहे, तो कमी झाला. म्हणजे हे असं नाही, की वजन कमी करण्यासाठी, हं, तर हे हं. टॉनिक आहे बॉडी फिटनेससाठी आणि त्यामुळे इतका छान फायदा होतो, की व्यक्ती सांगायला लागते, की आता मी फिट आहे. माझं मला जाणवायला लागलं. मी निरोगी आहे. रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते. या स्वीट स्लिम टॅबलेटचा आणखीन एक फायदा म्हणजे बरेचदा मुलींमध्ये पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस अशा अनेक तक्रारी असतात. आता पाळी नियमित येण्यासाठी त्या वेगवेगळ्या फॅमिली प्लॅनिंगच्या गोळ्या त्यांना दिल्या जातात. आता हे आत्ताच ह्या वयामध्ये घेतलं शाळकरी मुलींनी, तर नंतर जाऊन ज्यावेळेला त्यांना गर्भधारणा राहायची, त्यावेळेला त्यांना अडचणी येतात. हं, तर हं. हे होऊच नये म्हणून आधी हर्बल औषध घेऊन बघायला काय हरकत आहे? त्यांनी जर उपयोग नाही झाला, तर मग आपण वेगळे उपचार करू शकतो. तर त्यासाठी असं ज्यांना पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एसचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टर मानसी, डॉक्टर ऋचा, डॉक्टर पुष्कराज यांना एकदा हो. जरूर येऊन दाखवा. दादरला आपल्या डॉक्टर जोशी मॅडम असतात. तर त्या तुम्हाला योग्य ट्रीटमेंट सुचवतील आणि त्याचा तुम्हाला अतिशय छान असा फायदा होईल आणि कुठलंही रासायनिक औषध त्यासाठी घ्यायला हं, हं. लागणार नाही.
डॉक्टर तुम्हाला थोडंसं थांबवते. आपल्याकडे बरेच फोन येत आहेत. बीडवरून आपल्याला बरं. फोन येतोय राजेश पवार यांचा. राजेशजी, हं, माझा हं. आवाज येतोय तुम्हाला? येस मॅम. मॅम, बोला, माझा बोला. एक डॉक्टर प्रश्न आहेत, होता बोला. की मी ऑफिस वर्कमध्ये असताना मान आणि पाठ दुखते, तर यावर आपल्याकडे काही सोल्युशन आहे का? हां, अगदी. आता मान आणि पाठ दुखते कारण मान मोडून काम असतं. आपण मान खाली घालून काम करत असतो. तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं, की अर्ध्या तासाने जरा उभं राहून जरा एक फेरी मारून यायची. मानेचा थोडा व्यायाम करायचा. हेही शक्य नसेल, तर रात्री झोपताना मानेला तेल आपलं केतकी तेल आहे किंवा तन्वितीला पेन ऑइल आहे, ह्याचा मसाज करायचा आणि पिशवीने शेक घेतला तरी हरकत नाही. आणि ह्याच्यासाठी न चुकता सकाळी नाश्त्यानंतर 1 तन्वीशता, 1 मातशांती ही नियमित घ्यायची. हा जो तुमचा त्रास आहे, हा नक्की कमी होईल. 7045589981 या नंबरवर मला WhatsApp करा, मेसेज किंवा व्हॉईस क्लिप पाठवा. माझा फोन घेतला जात नाही कारण तो कायम म्यूटवर असतो. पण जर तुम्ही मला मेसेज केलात किंवा व्हिडिओ क्लिप पाठवली, तर पुढे आणखीन काही तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल, तर मी ते तुम्हाला नक्की करू शकेन. राजेशजी, तुम्हाला आणखी जर काही विचारायचं असेल तर आपल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर तुम्ही विचारू शकता. त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता, त्यांना भेटू सुद्धा शकता. आणि जसं मी मगाशी म्हटलं की तन्वी क्लिनिकमध्ये फ्री चेकअप सुद्धा होतं. त्याविषयी डॉक्टर थोडंसं सांगतील. मात्र डॉक्टर, मला फक्त 2च गोष्टी अगदी शेवटाकडे माझ्याकडे फक्त 2च मिनिटं उरलेली आहेत. लांबच्या पेशंट्सना ऑनलाईन कन्सल्टेशन केलं जातं का? आणि तन्वी औषधं आपली कुठे कुठे उपलब्ध असतात? आपली तन्वीची जी औषधं आहेत, ती सगळ्या केमिस्टकडे मिळतात. त्यामुळे महाराष्ट्रात, भारतात कुठेही तुम्ही असाल, तर तुम्ही तुमच्या केमिस्टला सांगायचं, की हे औषध आम्हाला तन्वी हर्बल्सचं उपलब्ध करून द्या. आमचा नंबर तुम्ही त्यांना द्या किंवा तुम्ही tanviherbals.com वेबसाईटवरनं घेऊ शकता किंवा आपल्या ऑफिसचा नंबर आहे 9820075813. इथे जर तुम्ही फोन केलात, तर होम डिलिव्हरीने तुम्हाला घरपोच औषध पाठवलं जातं. आता आपली जी क्लिनिक्स आहेत, ती घंटाळी, ठाणे आणि दादर, आर.के. वैद्य रोडला. इथे तर आपली क्लिनिक आहेतच. पण त्या व्यतिरिक्त डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा, डॉक्टर पुष्कराज पुण्याला महिन्यातनं 2-3 वेळा येत असतात. आणि पुण्याला वी.बी. खरे अँड सन्स आहे, शतायू आयुर्वेद आहे किंवा त्यांची जी खास स्वतःची स्वतंत्र क्लिनिक्स आहेत, तिथे सुद्धा तुम्ही डॉक्टर मानसी यांना भेटू शकता, डॉक्टर रुचा पुष्कराज यांना भेटू शकता. डॉक्टर मानसी यांच्या आणि रुचा यांच्या जर तुम्ही व्हिडिओ क्लिप्स ऐकल्यात, रील्स तन्वी हर्बल्सच्या आपल्या Instagram किंवा FB पेजवर, तर तुम्हाला कळेल, की आपण निरोगी राहण्यासाठी काय करायचं. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन हो. त्यात आहे. त्याचबरोबर वरद आयुर्वेद किंवा नाशिकला आपले प्रकाश भोसले यांचं कामतेवाडीमध्ये सेंटर आहे. सोलापूरला आपला कॅम्प होतो. चिपळूणला होतो, अलिबागला होतो. कितीतरी ठिकाणी आपले कॅम्प होतात. तर तुमच्या जवळ कुठे आपलं तन्वीचं सेंटर आहे का, हे जाणून घेण्यासाठी तन्वी ऑफिसचा जो नंबर आहे 9820075813 यावर जरूर कॉल करा. आणि तुम्ही मला 7045589981 वर WhatsApp मेसेज किंवा व्हिडिओ क्लिप पाठवा. मी नक्की तुम्हाला मार्गदर्शन करेन. अगदी. तर डॉक्टरांनी काहीच ठेवलेलं नाही बोलायचं. सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना खूप सुंदर मार्गदर्शन केलं. त्यासाठी तुमचे खरोखर आभार आणि धन्यवाद. आणि तुम्हाला आणखी जर काही विचारायचं असेल तर आपल्या स्क्रीनवर जो नंबर होता त्यावर तुम्ही कधीही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. डॉक्टरांना भेटू सुद्धा शकता आणि त्यांच्याकडून उपचार घेऊ शकता. आणि या हेल्थ टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.